रक्षा खडसेंचा भुसावळ रेल्वे स्थानकावर जल्लोषात स्वागत करण्यात आलं। ढोल ताशांच्या गजरामध्ये कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। रक्षा खडसे केंद्रीय राज्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा जळगावमध्ये दाखल झाल्या। जळगावमध्ये दाखल होताच रेल्वे स्टेशनवर त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलेलं आहे। मंत्रीपद मिळाल्यानंतर पहिल्यांदा जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर रक्षा खडसे हे आलेले आहेत। थेट आपण त्यांच्याशी बातचीत करूया। पहिल्यांदा मंत्रीपद मिळालेलं आहे आणि मंत्रीपद मिळाल्यानंतर तुम्ही पहिल्यांदा जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले आहात, काय सांगणार? आज मला म्हणजे आनंदही आहे, पण तो व्यक्तही करता येते। जसं मी सगळ्यांना तेच सांगितलं की माझ्यासाठी पण हे अनपेक्षित आहे। मलाही अपेक्षा नव्हती की असं काही अचानक घडेल, कारण की खूप कमी वेळात ह्या सगळ्या गोष्टी तिथे म्हणजे जस्ट आपण म्हणू शकतो की एका तासाच्या आत हे सगळं घडलं की मला पक्ष कार्यालयातनं फोन आला आणि तुम्हाला मोदी साहेबांकडे 11:30ला बोलवल्याने जवळपास 10:15 10:30च्या आसपास मला कॉल आला तिथे। आणि मलाही विश्वास बसत नव्हता आणि आताही विश्वास बसत नाहीये की आज मंत्रीपद मला मिळालेलं आहे। आज एवढी मोठी जबाबदारी केंद्राने मला दिलेली आहे, आदरणीय मोदी साहेबांना दिलेली आहे। पण नक्कीच या मंत्रिपदाचा फायदा या देशाच्या कार्यासाठी, आपल्या राज्याच्या कार्यासाठी आणि जिल्ह्यातल्या कार्यासाठी कसं जास्तीत जास्त मला करून घेता येईल याच्यासाठी नक्कीच माझे प्रयत्न राहतील। कारण की आज शेवटी एक खूप मोठी जबाबदारी आहे। आज केंद्रीय मंत्रिमंडळात येणं ही काही सोपी गोष्ट नाहीये आणि मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टींमध्ये सगळ्या जनतेचं, सगळ्या कार्यकर्त्यांचं, सगळ्यांचं श्रेय आहे। आज रक्षा खडसे फक्त एकटी मंत्री झालेली नाहीये, तर जिल्ह्यातली सगळी जनता ही मंत्री झालेली आहे आणि आपल्याला तो मान आपल्या जळगाव जिल्ह्याला, आपल्या खानदेशला मला मिळालेला आहे असं। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।